माहिती आहे मला. असे मावळे उभे करून ठेवलेत बऱ्याच ठिकाणी. पाहिलं तोफखाना आहेत आणि आपले आवडता बैलगाडा. छत्रपती शिवाजी महाराजांची. काय पुन्हा नवीन काहीतरी वाटला ना, तर मग सध्या मी फिरतो असं आहे पुण्यातनं इलंय लोणावळ्यात, आणि लोणावळ्यातनं मग इलंय तो अशा ठिकाणी इलंय की जय अगदी म्हणजे जिभेचे चोचले जे बोलतो ना ते अगदी तंतोतंत पुरवले जातात. बघा पाठीमागे तुमका काय दिसतं ते. तर हे असा पाटील वाडा, रानवारा म्हणून या हॉटेलचं नाव असा, आणि पाटील वाडा. तर मग आपण पोचला होता लोणावळ्यात, आणि लोणावळ्यात असं तर मग चलता फिरता तर असंच. तर कसं आता नंतर दाखवते सांगते वाटला ना पण नवीन. तर नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आत्ता ज्या ठिकाणी आहो तरी जरा भूक लागली, दुपारची वेळ झाली म्हणून मग गेलं जेवलो, आणि आता थैसरना जेवून आम्ही हैसरना निघतो. पण मग काय की प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन असतं, आणि हे तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न. तुमका जर आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. मित्रांनो चला, लय भूक लागली, आधी जेवून घेऊया. असे मावळे उभे करून ठेवलेत बऱ्याच ठिकाणी. पाहिलं तोफखाना आहेत आणि आपले आवडता बैलगाडा. पाटील वाडा बोलत, आणि पाटील वाडासारखं आहेच. आजूबाजूचं जर एन्व्हायरमेंट बघितलंस ना तर मग सेम असंच केलेलं आहे. तर जसं जुन्या बोलले जाते ना की पाटलांचा वाडा कसा असेल तसं, पण मग बैठक वगैरे एकदम मस्त असं दाखवते बघा. ही बघ, एक साईडला सोफा दिलेली असते त्यांनी, आणि एक साईडला ती खाटीची बैठक दिलेली आहे. टेबल असत सगळीकडे, आणि गर्दी तशीच असं अगदी साजसं. सगळ्यात पहिलं हे बघा, हे तुळशी वृंदावन जे जुन्या टाईपमध्ये असायचं ते अगदी व्यवस्थित बांधून घेतलेलं आहे. असं पण नाही की फायबरचं वगैरे केलेलं आहे तसं. खूपच छान. एक पाळणा ठेवलेला असं समोरच. मेन जी पुढची पाटलांची बैठक आहे ना, ती पाटलांची बैठक दिलेली आहे बघा. सर एक वेगळं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मग जी जुनी वस्तू असायच्या त्या सगळ्या अजूनपर्यंत जपून ठेवलेल्या आहेत. पूर्ण पितळेची भांडी असत, आणि लिहिलेलं असं कोणत्याही वस्तूला हात लावू नये. बरोबर असं एका दृष्टीने खरोखर भरपूर जुन्या गोष्टी ज्या आहेत ना त्या जपून ठेवलेल्या आहेत. आता हे हंडे ठेवलेत, किंवा ह्या कळशा ठेवलेत, तपेल ठेवलेलं आहे. तपेल म्हणजे काय ते दाखवते आधी तर समजत तुमका. हे तुमका माहिती आहे, पण मग आपले जे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीत नाही तपेल काय. तर ह्या पण हे का पण तपेलच बोलतो. कारण मग ही अशी वस्तू ठेवलेली असत. हे प्रत्येक दिवाळावरती लावून ठेवलेले असत. खूप छान दिसतं आहे. बाटलांची काठ, झुगा ठेवलाय. वाद्य संस्कृती जपण्याचं काम केलेलं आहे. म्हणजेच हैसर टाळ असत. पुढे जर बघितलं तर मग पुढे ढोलकी असा, त्याच्या बाजूक तो बारको तासो असा, हार्मोनियम म्हणजेच पेटी ठेवलेली असा, आणि तार असा. हे एका
हे जे जास्त करून संत वगैरे जे वापरायचे ते आहे ते वीणा. दहीहंडीतलं हैसरला मोठं कप ठेवलेलं असा आणि बाजूकच मल्हार जे दैव असतात ना त्यांचं आहे. जय मल्हार. हे बघा बाजूक फक्त हैसर एक फोटो ह्यांचं लावलेलं असा जे मल्हार देव बोलतात ना त्यांचं. हे पण जुनं आहे भरपूर. बंदुकी बघा, पाटलांचा फोटो जे जुने असायचे त्यातलंच. समोर हैसर एक चाबूक ठेवलेलं असा पाटलांचं. एक गधा असा, ही पण पितळेत असा. 2 समय असतात 2 बाजू. बंदूक असा. पुढे जर गेला, पुढे इकडे आलं तर मग एक छानपैकी आपल्या लाडक्या आराध्य दैवतांची मूर्ती ठेवलेली असं आहे सर. आणि भवानी आईचा फोटो असा मोठा. बाजूक तलवार असा. दिवाबत्ती केली जातं असं हे संध्याकाळची. बघण्यासारखं बराच असा. आणि त्याचप्रमाणे चव पण घेतली जातात. तर हे असो पाटलांचं वाडो असा आणि आम्ही हैसर जेव केला असा. तर बघूया पाटलांच्या वाड्यात जेव केल्यावर पाटलांच्या वाड्याची चव कशी असा ती. पण जुन्या काळातला ड्रेसिंग टेबल असा जैसर मेकअप केलं जातं ती तर माहिती असत आपली कनक. हे जुन्यातलं झुंबर असा. झुंबर भरपूर मोठं असा आणि तेवढं चांगलं पण असा. गर्दी आहे सर दरवेळेस मिळतात. कारण बघितलं तर मग आजूबाजू गर्दीच होती. गाड्या भरपूर लागलेल्या असतात. हत्यारा ठेवली असत जुनीवाली जी होती ती. सर छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठी मूर्ती असे. सोबत आजूबाजू तुतारी असत. हैसर तुतारी आणि त्या बाजूक पण एक तुतारी असा आणि ही हत्यार असत. चला हैसर लागणारी पाट असत आणि ही चौरंग असत ती बैठक लागायची. पण मग आता सध्या नाही आधी बंद ठेवलं असं. तर एकंदरीत सुशोभीकरण हैसरला खूपच चांगला असा. म्हणजेच सगळ्या गोष्टी एवढ्या मस्त ठेवलेल्या असतात आणि मॅनेज पण चांगला होता. तसंच स्टाफ जो असा ना तो कुर्त्यामध्ये सदर आणि कुर्त्यामध्ये असता. कुर्तो जो आहे तो आपल्या भगव्या रंगाचा आहे आणि पायजमा तो पांढरा आहे. तर व्हेज थाळीवरती असं जोर मारलो आम्ही. व्हेज थाळीमध्ये आता बघा सगळ्यात पहिलं तर इंद्रायणी भात इकडे जो आहे तो, सोलकढी, गुलाबजामुन, कांदा ठेवला आहे, बटाट्याची भाजी आहे, वांगा बटाटा आहे, डाळ आहे आणि ही मटकी आहे, भाकरी आहे, तांदळाची भाकरी, बाजऱ्याची भाकरी आणि ज्वारीची बाजरी असं वेगवेगळं आहे. सोलकढी एक वेगळी घेतली कारण सोलकढीची चव ऑसम. हे बघा. तर मित्रांनो व्हिडिओ हैसर संपवत आहे म्हणजेच आपलं निरोप घेत आहे. म्हणून मग आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणं आणि रोजचं करा ना. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घेवा. बाय बाय.